5,000ची लाच घेताना पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात. तो पोलीस कवठेमहांकाळ येथे राहण्यास. सांगलीच्या भिलवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस हवालदारास 5,000ची लाच घेताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतली आहे. यामुळे भिलवडीसह कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात खळबळ माजली आहे. एका 19 वर्षाच्या तक्रारदार भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याच्या तपासकामी तक्रारदारास पोलीस कस्टडी न मिळता न्यायालयीन कोठडी मिळावी यासाठी व तपासात मदत करतो म्हणून पोलीस हवालदार संतोष बेंबडे वय वर्ष 47 राहणार नरघोल वस्ती घाडगे बिल्डिंग कवठेमहांकाळ यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000 लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्याकडे केली होती. त्यामधील 5,000 रुपये लगेच व 2 दिवसात 3,000 असे एकूण 8,000 रुपये देण्याचे ठरले होते. याची खात्री करून भिलवडी पोलीस ठाण्यासमोर स्टेट रेस्ट रूमच्या रस्त्यावर सापळा लावला असता तक्रारदार यांच्याकडून 5,000ची लाच घेताना संतोष गोविंदराव बेंबडे पोलीस हवालदार भिलवडी पोलीस ठाणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, किशोरकुमार खाडे, पोलीस अंमलदार चौगले, सुदर्शन पाटील व पथकाने केली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी वासंती मोरे, कवठेमहांकाळ.